नमस्कार. रामकृष्णारी मंडळी, आता आपण कुरुंदवाडहून खिद्रापूरला निघालो आहे. ह्या दादांनी आपल्याला अर्ध्यापर्यंत सोडलं. तिथून पुढं आपण दुसरं वाहन करून खिद्रापूरला पोचलो. कृष्णाकाठच्या खिद्रापूरचं प्राचीन नाव कोप्पम असं होतं आणि याच नावावरून कोपेश्वर महादेव मंदिर पडलं असावं असं वाचनात येतं. 7व्या शतकाच्या आसपास चालुक्य राजवटीत कोपेश्वर मंदिराच्या उभारणीची सुरुवात झाली असावी. पुढे 11व्या-12व्या शतकात शिलाहार राजवटीत हे काम पूर्णत्वास गेलं असून देवगिरी यादवांनी सुद्धा याच्या बांधकामात योगदान दिल्याची नोंद सापडते. आयुष्यात ताजमहाल कधी नाही बघितलात ना तरी चालेल, पण उत्कृष्ट शिल्पकलेचा नमुना असलेलं हे मंदिर, वास्तुशास्त्र आणि तुम्ही इतिहासप्रेमी जर का असाल तर आयुष्यात एकदा तरी हे मंदिर बघाच. तर नमस्कार मंडळी, आता आपण आहोत कोल्हापूर जिल्ह्यात शिरोळ तालुक्यात महाराष्ट्रातलं शेवटचं गाव खिद्रापूर. आणि आता आपण खिद्रापूरचं दर्शन घेतलेलं आहे. खिद्रापूर गावातलं महादेवाचं दर्शन घेतलेलं आहे आणि इथलं दर्शन घेऊन आता आपण आलेलो आहोत कृष्णामाईच्या दर्शनासाठी. हे बघा, ही कृष्णामाई आणि पलीकडे जे दिसतंय ते आपलं कर्नाटक आणि हे आहे आपलं महाराष्ट्र. महाराष्ट्रातील कृष्णा नदी ही साताऱ्यातील महाबळेश्वर येथे उगम पावते. पुढे येऊन ही कराड येथे कृष्णा आणि कोयना नदीचा संगम होतो. याच ठिकाणाला प्रीतिसंगम असं देखील म्हणतात. पुढे येऊन नरसोबाची वाडी इथे पंचगंगा कृष्णेला भेटते. आणि अशा रीतीने मी कोयना आणि कृष्णेचा उगमापासून महाराष्ट्राच्या अखेर टोकापर्यंतचा प्रवास पूर्ण केला आहे. नदी आईला पाहताच हात जोडणारी आपली हिंदू संस्कृती, ह्याच कृष्णामाईचा बराचसा प्रवास मला जगता आला. हे माझ्यासाठी भाग्याचीच गोष्ट आहे. आणि अशा तऱ्हेने आम्ही आमची भटकंती पूर्ण करून परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. तर नमस्कार मंडळी, बघा आता आपण कुरुंदवाडवरून आलो. आता इथं मिरज स्टेशनच्या इथं बाजूलाच आहे आणि इथे बघा इंजिनियर्स मसाला दूध म्हणून आहे आणि ते साळुंके दादा आहेत बघा. तर कधी आलात ना तर इथे बघा यांच्या दुधाच्या इथं नक्कीच आस्वाद घ्या. हे बघा मसाला दूध. अशीच प्राचीन मंदिरे, गड, नद्या आणि प्रवास यांच्या माहितीसाठी आमच्यासोबत जोडून राहा. भेटूया लवकरच नवीन ठिकाणी. तोवर आपली काळजी घ्या. रामकृष्ण हरी.